बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची शिक्षकांची बातमी। शिक्षक आंदोलनाचं लोड आता राज्यभर पसरलेले। पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील विविध जिल्ह्यात शिक्षकांनी आंदोलन पुकारलंय। पुण्यातील शिक्षकांच्या आंदोलनात 28 संघटना सहभागी झाल्यात। टीईटी रद्द करा आणि पेन्शन लागू करा ही त्यांची प्रमुख मागणी आहे। पुणे जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाही काढण्यात आलेला आहे। दुसरीकडे नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर कोल्हापूर आणि सांगलीत देखील आज शाळा बंद आहेत। टीईटी सक्तीविरोधात शिक्षक आक्रमक झालेले आहेत। पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली इथली ही दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात शिक्षक हे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि आपल्या मागण्यांसाठी हातामध्ये फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करतायत। अधिक माहिती घेऊयात। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या सोबत आहेत। तर प्रांजल, प्रामुख्याने ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात सरकारकडनं काही नव्यानं निवेदन आलेलं आहे का? काय नेमकी सरकारची भूमिका आहे आणि शिक्षक अजूनही तितकेच आक्रमक आहेत का? प्रज्ञा, या शिक्षकांचंच म्हणणं मुळात ते आहे की सरकार आम्हाला विश्वासात घेत नाहीये। टीईटी सक्तीला आमचा तीव्र विरोध आहे आणि अनेक दिवस नाही तर महिन्यांपासून आम्ही हे सांगतोय की टीईटी सक्ती ही आम्हाला नकोय। आणि खरं तर शिक्षकांच्या मनात या सरकारची ही जी भूमिका आहे त्याविरोधात किती संताप आहे, किती राग आहे हे खरं या मोर्चावरून बघायला मिळत आहे। नाशिकच्या ईदगाह मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झालेली होती आणि आता थोड्याच वेळात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकणार आहे। आपण हे जर दृश्य बघितली तर मोर्चाचं शेवटचं टोकही दिसत नाहीये। जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून खरं तर हे शिक्षक हे आलेले आहेत। शिक्षक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। सर, तुम्ही कुठून आलात? नाशिक जिल्ह्याच्या सर्व ग्रामीण भागातून, कान्याकोपऱ्यातून प्राथमिक आणि माध्यमिक जे शिक्षक आहेत ते सर्वजण या ठिकाणी एकत्र झालेले आहेत। हा जो निर्णय झालेला आहे 1 सप्टेंबर 2025ला की ज्या शिक्षकांना 53+ कमी जे शिक्षक आहेत वयाचे, त्या शिक्षकांना 2 वर्षाच्या आत तुम्ही टीईटी उत्तीर्ण करा, अन्यथा सेवेतून काढून टाकू, तर खूपच अन्यायकारक निर्णय आहे। कारण एक शिक्षकाने 25 ते 30 वर्ष सेवा केल्यानंतर अशा प्रकारे जर सरकार म्हणत असेल तर आमचं एकच विनंती आहे की एखाद्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये लागलेला एखादा माणूस, त्याला 25 वर्षानंतर तुम्ही फिटनेस टेस्ट दिली तर तो त्याच स्पीडने पळेल का? एखादा UPSC झालेला IAS अधिकारी, त्याला जर तुम्ही पुन्हा 25 वर्षानंतर UPSC द्यायला लावली तर तो उत्तीर्ण होईल का? याचा विचार सरकारने करावा आणि शिक्षकांना रिलीफ द्यावी। आणि ही जी मानसिकता निर्माण झाली, प्रचंड भयग्रस्त अवस्थेमध्ये शिक्षक आहेत की 2 वर्षात तुम्ही टीईटी पासआउट केली नाही तर तुम्हाला सेवेतून डायरेक्ट काढून टाकू बडतर्फ, ही भूमिका अन्यायकारक वाटते आणि सरकारने याच्यावर जलदगतीने निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती या ठिकाणी करतो। आणि त्यावेळेला ना सर, निवड मंडळ, निवड समिती या परीक्षा देऊन लोक सेवेत आलेले आहेत आणि त्यांना पुन्हा ही परीक्षा द्यायची। 25 ते 30 वर्षाचे 25 ते 30 वर्षाचे अनुभवी लोकांना पुन्हा परीक्षा द्यायला लावतात। मग 25-30 वर्षाचे अनुभव कुठे गेले? म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे। शासनाने याच्यावर अभ्यासपूर्ण निर्णय घेतले पाहिजे आणि जे खरोखर चांगलं आहे ना त्याला आम्ही सर्व साथ देऊ। पण अशा पद्धतीने 25-30 वर्षाच्या अनुभवाला बाजूला सारून निवड मंडळ, निवड समितीच्या परीक्षा दिल्या, पुन्हा आताचे जे भरती होत आहे परीक्षा होऊनच येत आहेत। मग पुन्हा हे नवीन काहीतरी पाहून आणणं म्हणजे कुठेतरी आज विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होऊन परीक्षेचा अभ्यास करायची पाळी जर या लोकांवर आली तर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचं नुकसान आहे। त्यामुळे विद्यार्थी अशा प्रकारे विरोध आदर्श जातोय। प्रज्ञा, आपण ही दृश्य जर बघितली तर मोर्चा हा निघालेला आहे। आता पुढे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पोहोचणार आहेत आणि या शिक्षकांच्या करतात भावना या तीव्र आहेत। हा रद्द जो आहे तो तात्काळ रद्द करा। सरकारकडून आपण बघितलं तर एकीकडे कारवाईची देखील यांना कुठेतरी भीती दाखवण्यात आली, इशारा देण्यात आलेला आहे, मात्र तरी देखील हे शिक्षक ऐकण्यास तयार नाही आहेत। आमच्यावर काही कारवाई झाली तरी चालेल, मात्र हा निर्णय जो आहे तो आम्हाला नको आहे, तो रद्द करा असं ते मागणी करतात। नक्कीच, मात्र शिक्षकांची प्रचंड मोठी संख्या आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जिल्ह्याभरातून आलेले हे शिक्षक असतील। आगामी काळामध्ये या शिक्षकांवरती जशी कारवाई होणार असली तरी सुद्धा ते आपल्या मागण्यांवरती ठाम असलेले पाहायला मिळतात। या दरम्यान शाळांमधली काय स्थिती आहे? शाळांमध्ये काही शिक्षक ठेवलेले आहेत का जेणेयोगे किमान थोडंफार प्रमाणात तरी व्यवस्थापन राहील? शिक्षकांना अजूनही खात्री आहे की त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य होतील? प्रज्ञा, खरं म्हणजे आपण आज जर परिस्थिती बघितली तर जिल्ह्यातच एकूण जवळपास जे शिक्षक सांगतात त्यानुसार 700हून अधिक शाळा या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये खरं तर विद्यार्थ्यांचं देखील नुकसान आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे। पण शिक्षक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। सर, काय आता भूमिका आहे तुमच्याकडे? केंद्र सरकारने आज तुम्ही जे शाळा बंद ठेवताय त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत नाही? विद्यार्थ्याचं नुकसान आम्ही पुढील काळामध्ये भरून काढणार आहे, परंतु शिक्षकांच्या अख्ख्या राज्याचा प्रश्न तयार झाला आहे। राज्य शासन पुनर्वलोकन याचिका घ्यायला तयार नाहीये। राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर विचार केला
सरकार एका बाजूने सांगते कर्मचाऱ्यांच्या बाजूने आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पुनर्विलीकरण याचिका दाखल करत नाहीये. उत्तर प्रदेश असो, तामिळनाडू असो, आंध्र प्रदेश या सरकारांनी दाखल केली आहे टीईटी विरोधात. मात्र महाराष्ट्र सरकार ऐकत नसल्यामुळे शेवटी अख्ख्या राज्यस्तरावर हा शिक्षकांचा आक्रोश मोर्चा हा निघालेला आहे. आपण बघत आहोत प्रज्ञा ही करते या शिक्षकांची भावना किंवा आता सरकार नक्की काय भूमिका आहे ते पाहणं. नक्कीच. मात्र आपण सध्या बघतोय की शिक्षक आक्रमक आहेत. 700 शाळा एकंदरीत आपण बघतोय की बंद आहेत या भागातल्या. मात्र संपूर्ण महाराष्ट्रभरामध्येच अशा स्वरूपाचा बंद आहे आणि या बंदचा फटका जो आहे तो अर्थातच जरी विद्यार्थ्यांना बसत असला तरी तो आम्ही भरून काढू असंही शिक्षकांचं म्हणणं आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.